शुभ सकाळ सर्वांना। तर सकाळचे वाजलेले आहेत, आम्ही निघालेलो होतो 5:30ला। तर आम्ही इथं पंपावरती गॅस भरण्यासाठी थांबलो होतो, त्याच्यानंतरला मी व्हिडिओ चालू केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता की पावसाचं म्हणजे वातावरण आहे, म्हणजे पाऊसच रात्रभर चालू होता आणि गावाला एवढा चिखल वगैरे झालेला आहे ना, गाडी सुद्धा होत नाही। तर त्या मध्ये मी शूट केलेलं आहे, कंटिन्यू नाही केलं, कारण का सकाळी लवकर निघाल्यामुळं डोळ्यावरती असं एकदम हे होत होतं, डोळ्यांची आग होत होती। आणि इथं पाहू शकता तुम्ही, हा जो आहे हा घाटातला व्ह्यू आहे। तर हा थोडे क्लिप घेतलेले आहेत मी, हा घाटामधला आहे। पाहू शकता किती छान असा जो डोंगर आहे साईडचा, छान असा हिरवागार नटलेला आहे। तर पाहू शकता त्याच्या पुढे आल्यावरती परत पाऊस चालू झाला, थोडासा मध्ये उघडायचा आणि परत चालू व्हायचा। तो हा आहे लोणावळ्यामधला हा जो व्ह्यू आहे, लोणावळ्यामधला आहे। तर आम्ही कसं पाऊस असल्यामुळे हळूहळू गाडी आम्ही म्हटलं हळूहळूच गाडी घ्या, आणि कारण का कसं असतं अति घाई आणि संकटात नाही असं असतं, म्हणून मग आपलं बाबा थोडंसं हळू गेलं ना, 1-2 तास ते 3 तासात पोचायचं, तिथं 4 तास 5 तास लागले तरीही चालेल, फक्त हळूहळू जायचं, आपल्याला सुखरूप घरी पोचायचे आणि दुसऱ्याला सुद्धा सुखरूप घरी पोचवून द्यायचे। तर असंच हे आहे। तर सकाळचं ना, खरंच सकाळी निघालं ना लवकर तर ट्रॅफिक वगैरे भेटत नाही, म्हणून आम्ही सकाळचं लवकर निघतो। आणि जर उशिरा निघलं ना तर घाटामध्ये वगैरे खूप ट्रॅफिक असते ना। आता पावसाचे दिवस चालू आहे, तर इथं पाहू शकता तुम्ही घाटामध्ये पूर्ण धुकंच आहे, पूर्ण काहीही दिसत नाहीये, काहीच दिसत नव्हतं रस्ते साईडचं। आता पाहू शकता धुकं होतं घाटामध्ये, खूप पाऊस आहे। याच्यामध्ये तुम्ही दाखवलं व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप धुकं सुद्धा आहे। तर आता इथं आम्ही थांबलोय, पाहू शकता। तर इथं आमच्या कायमस्वरूपीच्या जागी म्हणजे तुम्ही ओळखला असेल तर आम्ही नाश्ता करायला थांबलोय। आता एक वडापाव खाणार आहे गरम गरम, आणि पावसात गरम गरम वडापाव खायची मजा लय मस्त असते। ते एक वडापाव आता आमचा खाऊन झालाय, आता गरम गरम एक चाय कटिंग मारायची, कटिंग। आता गेले ते चाय आणायला तिकडे बघा, खूप पाऊस आहे त्याच्यामुळे थंडी लागते, आणि एसी लावली त्याच्यामुळे अजूनच थंडी लागते, म्हणून मी कानाला बांधलेला आहे। कारण का मला आहे ना पावसाचा वगैरे कानाला त्रास होतो, हवा वगैरे लागली का, म्हणून मग मी आपली कानाला बांधत असते। रिक्स नाही घ्यायचे, रिक्स आजार आलं तर आपलं कोण करणार। गावाला गेले 8-10 दिवस जमाल, चेहऱ्याची पूर्ण वाट लागली, पण गावाला बघा किती पिंपल्स, कधीच माझ्या चेहरा येत नाही, पण बघू शकता का बेकार झालाय चेहरा, डोळ्याच्या खाली पण काळं वगैरे झालंय। अभी हम लोग घाट में नाश्ता कर रहे हैं। यस मग काय होतंय, आता मी करणार आहे नाश्ता, बारीक बारीक आहे माझा नाश्ता। अबू जागे अगं बारीक बारीक सुस्ती येते, सुस्ती। रस्त्यामध्ये थांबल्यावरती गावावरून मला सासूबाईंचा फोन, काय करताय काय नाही। तर इथं आम्हाला मध्ये पण दिंडी सुद्धा भेटली, दिंडीचं दर्शन झालं। आमचा दिवस हा खूप छान गेला। तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। बाय बाय।